नमस्कार मित्रांनो, मी दीपक खैरे. मित्रांनो, RT ॲडमिशन 2026-27 हे फॉर्म सुरू होणार आहे. नवीन शासन परिपत्रक आलेले आहे. त्यानुसार RT ॲडमिशनचे जे नवीन मोठे बदल करण्यात आले आहे ते म्हणजे कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे आणि त्यासोबतच जे काही शाळेचे अंतर कमी करण्यात आले आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत RT ॲडमिशनबद्दल शासन निर्णय दिनांक 13/2/2026 रोजी आलेला आहे. त्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश सन 2026-27 प्रक्रियेबाबत सुधारित सूचना. त्यासाठी बालकांच्या पालकांकडून RTE 25% प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 17/2/2026 ते 10/3/2026 या कालावधीमध्ये दिलेला आहे. त्यानुसार बालकाच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर RT पोर्टलवर दिसणार आहे. या अगोदर हे अंतर 3 किलोमीटर होते व बालकाच्या पालकांनी RTE 25% अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी खालील कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. बालकाच्या पालकाचे आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य. अनाथ बालक असल्यास जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधार कार्ड अनिवार्य. बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा अनिवार्य. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडेकराराची प्रत आवश्यक. सामाजिक वंचित घटक पालकाच्या बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य. परराज्य जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला ₹1,00,000पेक्षा कमी उत्पन्न सन 2023-24 किंवा 24-25 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य समजण्यात येईल. या अगोदर हे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य नाही होते, पण या नवीन परिपत्रकानुसार हे कागदपत्र सर्वांना अपलोड करावे लागणार आहे. अशा प्रकारे RT ॲडमिशनबद्दल जे नवीन बदल झाले ते या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण समजून घेतले. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद.